मुळात माझी मनापासून इच्छा होती की सिनियरिटीप्रमाणे आणि राजकारणामधली जी त्यांची जी हयात गेलेली आहे आणि जो अनुभव आहे त्या पार्श्वभूमीवर यावेळेला भरतशेठ गोगावले यांना या रायगडचं पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं. हे प्रत्येक शिवसैनिकाला वाटतंय, शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही वाटतंय. परंतु ह्याच्या माध्यमातून फार मोठा असंतोष महाड किंवा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उठलेला आपल्याला आपण काल रात्रीपासून आपण बघितलं असेल. परंतु या सर्वाच्या मागे पालकमंत्री जाहीर करण्याच्या मागे महाराष्ट्राचं सर्वोच्च नेतृत्व मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे आमच्या पक्षाचे प्रमुख नेते, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी सर्वांनी एकमुखाने घेतलेले सगळे निर्णय आहे. आणि त्यामुळे त्याच्यामागे काहीतरी त्यांची भूमिका असेल, काहीतरी त्यांची स्ट्रॅटेजी असेल आणि त्या माध्यमातून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ते सांगायचं राहिलंच. मुळात मी आज सकाळीच शिवसेनेचे सचिव सन्माननीय संजयजी मोरे साहेब तसेच पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मी माझ्या रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा लेखी स्वरूपात पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि व्यस्त लाईफ शेड्यूलमुळे मी पक्षासाठी पाहिजे तो वेळ मला समाधान मिळत नाही असा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असा उल्लेख केला आहे. ते करत असताना त्याच्यामध्ये मी सन्माननीय भरतशेठ गोगावले, सन्माननीय महेंद्रशेठ दळवी, सन्माननीय महेंद्रजी थोरवे ज्यांनी खऱ्या अर्थानं शिवसेना या रायगड जिल्ह्यामध्ये वाढवली, जी फोफावली आणि खऱ्या अर्थानं तिला एक मोठं विशाल काय स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिलं, त्यांचे देखील मनापासून आभार मानलेत. खरं तर मला संपर्क प्रमुख पद मिळण्याच्या अगोदर तडकाफडकी शिवसेनेमध्ये प्रवेश घेऊन ना शाखा प्रमुख, ना उपतालुका प्रमुख, ना तालुका प्रमुख, ना विभाग प्रमुख, डायरेक्ट मला त्यांनी जिल्हा प्रमुख पदावर बसवलं. त्याच्या मागे त्यावेळेला केंद्रीय मंत्री आनंदजी गीते साहेब यांचा पण रोल आहे. त्यांनी देखील चर्चामध्ये केलं. परंतु माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली होती आणि त्या जबाबदारीला गेल्या 4.5 वर्षामध्ये, त्या काळच्या 4.5 वर्षामध्ये न्याय देण्याचं काम मी केलं. त्यावेळेला मुरुड नगरपालिका आली पाहिजे असं मला आनंद गीते साहेबांनी सांगितलं, महेंद्र दळवींनी सांगितलं. आमदार महेंद्रशेठ दळवींनी माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यावेळेला स्वातंत्र्यापासून आज तागायत मुरुड नगरपालिका कधी आली नव्हती. ती मुरुड नगरपालिका आम्ही एकमुखी फक्त शिवसेनेची केली. त्यावेळेस सर्व पक्ष एकत्र होते, परंतु एकमुखी आम्ही ती शिवसेनेची करू शकलो आणि ते करण्याचा जो मोठा सिंहाचा वाटा आहे तो माझा होता, हे आजही महेंद्रशेठ दळवी मान्य करतात. मी मुळात फार मोठी जबाबदारी पक्षाची माझ्यावर पडलेली आहे. या भूमिकेत त्यावेळेला होतो, आजही आहे. आणि त्यावेळेला तुम्ही पाहिलं तर मी ह्या रायगड जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्याचं काम मला माझ्याच माहितीत तर आदरणीय सुनील तटकरे साहेब आहेत. त्याच धर्तीवर मोठी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, फार मोठं योगदान द्यावं लागतं त्याच्यासाठी. ते फक्त बोलून चालत नाही. म्हणजे काही मंडळी बोलतात आणि वाऱ्यावर सुद्धा तसं चालत नाही या गोष्टी. त्याच्यासाठी फार मोठं योगदान द्यावं लागतं. ते योगदान देऊन मोठी कबड्डी स्पर्धा इथे घेतली. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये माझ्या कार्यक्षेत्रामध्ये सगळीकडे भगवे मेळावे घेतले. त्यासाठी लागणारं सगळ्या प्रकारचं योगदान मी दिलं. सर्व मोठी नेते आले. त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब केवळ मंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते, ते देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते पेडमध्ये. अशा प्रकारचे सगळे मोठमोठे कार्यक्रम घेतले जेणेकरून संघटना आणखीन बळावेल, मोठी होईल. हे करत असताना पेड नगरपालिकेसाठी मोठं योगदान मी दिलं. सुधागड तालुक्यामध्ये त्यावेळेला आपण बघितलं तर वसंतराव ओसवाल म्हणजे फार मोठं बलाढ्य ताकद होती. आम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली तयार झालो होतो. खरं तर मी स्वर्गीय वसंतराव ओसवालांची माफी मागेन, क्षमायाचना करेन. त्याला कारणही असं आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या गुरुस्थानी ते असताना आम्ही तयार झालो आणि त्यांच्यापासून मी जो दूर गेलो त्याचा पश्चाताप आज मला होतोय निश्चित त्या काळामध्ये. परंतु ते होत असताना देखील पक्षाची निष्ठा ठेवून मी त्यावेळेला पंचायत समितीसाठी फार मोठं योगदान दिलं. किंबहुना सगळ्यात सिंहाचा वाटा योगदानाचा माझा होता.
पंचायत समिती आम्ही घेतली, शिवसेनेने घेतली, एकट्या शिवसेनेनं पंचायत समिती घेतली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण त्याच याच्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये देखील आपण एक उमेदवार निवडून पाठवला. त्याच्यासाठी फार मोठं योगदान आपण दिलं. त्यावेळेला माझं वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व हे सगळं पणाला लागलं होतं आणि ते मी पणाला लावलं. तुम्हाला गंमत वाटेल, 2 महिने सतत, म्हणजे 2 महिने संपूर्ण कार्यकर्ते माझ्या फार्म हाऊसवर, डोकशेतच्या फार्म हाऊसवर असायचे 2 महिने, आणि 2 महिने संपूर्ण सगळी हे चालू होती, प्रक्रिया चालू होती निवडणुकीची. कारण फार मोठी ताकद होती. वसंतरावजी ओसवालांची कन्या त्यावेळेला उभी होती आणि तिच्याशी लढा देणं फार मोठी गोष्ट होती आणि ती दिली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.